मातरम. वंदे मातरम हे केवळ एक गीत नाही, तर ते भारतीयांच्या आत्म्याचा आवाज आहे. हे गीत 1875 साली बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संस्कृत आणि बंगाली भाषेत लिहिले. त्यानंतर त्यांच्या आनंदमठ या कादंबरीतून या गीताने नवसंजीवनी दिली. तेव्हापासून प्रत्येक भारतीयासाठी वंदे मातरम म्हणजे मातृभूमी प्रति सर्वोच्च प्रेम, त्याग व अभिमानाचे प्रतीक बनले. स्वातंत्र्याच्या लढ्यात या गीताने असंख्य भारतीय सैनिकांना प्रेरणा दिली. जेव्हा इंग्रजांच्या अत्याचाराने भारताच्या भूमीला जखमी केले होते, तेव्हा वंदे मातरमच्या घोषणेने प्रत्येक भारतीयांच्या मनात जोश जागवला. या गीताबद्दल आपण पुन्हा एकदा समजून घ्यायला हवं. हे गीत म्हणजे वंदे मातरम. वंदे मातरम हे केवळ एक गीत नसून ते भारतीयांच्या आत्म्याचा आवाज आहे. हे वंदे मातरम या गीताचा अर्थ, हे माझ्या मातृभूमी तुला वंदन, हा केवळ देशप्रेमाचा उच्चार नाही, तर ते तिच्या भूमी, तिच्या निसर्ग सौंदर्य, संस्कृती आणि तिच्या जनतेबद्दलचा आदर आहे. संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थान बनलेले वंदे मातरम या गीताला 7 नोव्हेंबरला 150 वर्षे पूर्ण झालेले आहेत. हे गीत आजही आपल्याला तितकंच स्फूर्तिदायक वाटतं. परंतु एवढं देशप्रेमाने उत्तप्रेत भरलेलं आणि संबंध देशाच्या गळ्यातील ताईत भरलेलं हे गीत भारताचं राष्ट्रगीत बनू शकलं नाही. आणि हे गीत भारताचं राष्ट्रीय गीत बनावं, यासाठी एका मराठी माणसाने जंग